निषेध 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 जाहीर निषेध. सावित्री ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने यवतमाळच्या स्टेट बँक चौक येथे हा पुतळा बसवण्यात आला होता, पण काही मनुवादी शासनकर्त्यांनी हा पुतळा हटवला. यामुळे समस्त यवतमाळकर या घटनेचा संताप व्यक्त करतानाचा हा व्हिडिओ. आता घे बाईट आता मजा सविता ताई या इकडे. सविता जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे. सावित्री चालेगी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. सावित्री चालेगी जिंदाबाद जिंदाबाद. रमाई चालेगी जिंदाबाद जिंदाबाद. चालेगी जिंदाबाद जिंदाबाद. जय भीम जय भीम. वंदन गीत घेऊया सर्व समस्त मंडळींना क्रांतिज्योती सावित्री फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही सावित्री जयंतीच्या निमित्ताने महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ बसलेलो आहोत. त्याचे कारण म्हणजे काल स्टेट बँक चौकमध्ये सावित्रीचा पुतळा उभारण्यात आला. 2014 पासून ही मागणी होती. शासनाचे सर्व कागदपत्र आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु शासनाने यावर दुर्लक्ष केलं, म्हणून तो पुतळा उभारण्यात आला आणि शासनाने अतिशय निर्दयपणे तो पुतळा तिथून उचलून नेला. याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व समस्त महिला पुरुष मंडळी सावित्री ज्योती इथे आलेलो आहोत आणि तीव्र शब्दात शासनाचा निषेध व्यक्त करतो आहोत आणि शासनाने पुन्हा तो पुतळा त्याच ठिकाणी उभारून द्यावा ही आम्ही मागणी करत आहोत. आणि निषेध सभा घ्यावी लागत आहे ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. तर कालची तर गोष्ट अगदी आम्ही ते ठरवलं की सुंदरसं त्याला सजवायचं, रांगोळी घालायची, दिवे लावायचे. संध्याकाळपर्यंत मी तिथे होती आणि अकस्मात जेव्हा 5-7 पोलीस येतात आणि ते म्हणतात की कागदपत्र दाखवा तुमचे, हा पुतळा काढायचा आहे. म्हटलं कसं काय बोलून राहिले सर, काढायसाठी आम्ही लावलाय का? आम्ही तो काढणार नाही. का बरं काढायचा? तर ते म्हणाले वरून ऑर्डर आली. मग त्यांनी ते वायर हे ते सगळं घेऊन आले कापायला. मी आणि सविता तर पुतळ्याला जवळ होतो बिलकुल अगदी. आम्हाला त्या लेडीज पोलीस ओळख होत्या अगदी. आणि शेवटी आम्ही ते बाहेर आलो त्या चौकलीतून. आमचं काही चाललं नाही. आम्ही त्यांना म्हटलं सर उद्याची 3 जानेवारी आहे, सावित्री फुलेची जयंती आहे, जिच्यामुळे तुम्ही शिकून या पदावर लागले तर तुम्ही क्षण आहात का? आम्ही असं बोललो त्यांना. ते म्हणाले की मॅडम आम्हाला वरून आदेश आलेले आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही तेव्हाच लगेच प्रियदर्शनी उईके, मी तिला 15 फोन लावले, एकही फोन त्या महिलेने उचलला नाही. सगळ्यांना मी सीओ पासून सगळ्यांना फोन, सीओ तर ही खूप वेळ बोलली, अर्धा तास बोलली सीओ सोबत. आणि एवढंही तिने सांगून की बा आम्ही लिहून देतो, आम्ही इथेच आहे, फक्त उद्याचा तिचा जय जयकार होऊ द्या, तिचा तुम्ही सुद्धा हार अर्पण करायला या आणि मग पुतळा घेऊन जा, असं सांगून सुद्धा इतकी हृदयद्रावक घटना तिथे घडते आहे, तरीही त्या लोकांना पाझर फुटला नाही. ते पण क्षणच होते आणि ते पण शासनाचे सेवक होते. त्याच्यामुळे ते सगळं घडलं आणि मला खरंच असं म्हणावं, माणसासोबत माणसासारखा व्यवहार करावं एवढंच मला सांगायचं आहे. बस, धन्यवाद. आम्ही काय काम केलं, मी त्या समितीची सचिव आहे आणि तिच्यासोबत मी पूर्ण काम केलेलं आहे. कालही संध्याकाळपर्यंत आणि होते त्याच्याच साक्षीदार आहे. घटनेचा खरंच निषेध आहे. काल ज्यावेळेस सावित्रीबाईचा पुतळा कापत होते त्यावेळेस डोळ्यातून अश्रू येत होते की काय होऊन राहिलेलं आहे माझ्या सावित्रीचं. जेव्हा तो पुतळा असा आडवा करून नेला त्यावेळेसच मन भरून येत होतं
की काय सुरू होऊन राहिलेलं आहे, काय आहे, आपण कुठे आहोत. त्यावेळेस फक्त आम्ही 3 महिला होतो. एक माया, मी आणि सविता आणि नंतर चैतन्य आली. खरंच म्हणजे त्यावेळेस आणि बघा नियोजन करणाऱ्यांनी किती छान केलं. दिवसभर एकही जण आलं नाही. संध्याकाळी 5:30-6 नंतर येणं सुरू झालं त्या लोकांचं. तेही ड्रेस नव्हता, मॉक्टीमध्ये होते, ते ओळखू येत नव्हते. आम्हाला असं वाटत होतं की कोणाच्या ओळखीचे बघायला आलेले आहेत पहिल्यांदा. तर असंच आमच्या डोक्यात आलं. पण ते मग हळूहळू ते त्यांनी सांगत गेले की आम्ही आहोय हे. आणि सगळ्या आपल्या ज्यांनी आपल्या मतदान मागितलं, ज्यांनी मोठे मोठे प्रोग्राम अरेंज केले जेवणांचे, माळी समाजाचे, समाज विचार मंथन, असं तसे मोठे मोठे नावं देऊन त्यांनी आपापले मोबाईल बंद करून दिले. म्हणजे फक्त नीरजनी खूप साथ दिली. नीरजला मी म्हणेल कारण माझं त्याचं शेवटच्या क्षणापर्यंत संध्याकाळी सुद्धा तो 10 वाजता पण तिथे होता बघायसाठी. मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की कोणतीही गोष्ट करायला सातत्य आणि नियमितपणा लागतं या गोष्टीसाठी. आणि हार मानता येत नाही. ती आम्ही हार मानलेली नाही आहे. अजूनही आम्ही त्या पुतळ्याच्यासाठी तेवढ्याच तत्परतेने काम करू. मी जरी नागपूरला राहत असेल तरी तिथून मी येत जाईल आणि काम करत जाईल. आणि तो पुतळा त्याच जागेवर बसेल. काल सवितालाही म्हटलं बिलकुल हार मानायची नाही. आणि आपण हारायचं नाही. आपण काही वाईट काम केलेलं नाही आहे. कोणाला काय म्हणायचं, कोणी आता याच्यावर असे पण ताशेरे म्हणतात कोणी की यांनी परमिशन घेतली नाही. तर मग कसं काय झालं? परमिशन घेतली असती तर परमिशन आता तिने सविताने तुमच्यासमोर पूर्ण आमचा जो लेखाजोखा वाचला. हे आम्ही परमिशन घेतली नाही का? आम्ही ऑफिशियलमध्ये कुठे कमी पडलो का याच्यावर? की आता व्यवस्थाच आपल्याला प्रत्येक ठिकाणी अडवत आहे. तर याचा विचार करायची आपल्याला ताकद असायला पाहिजे. आणि हे विचार करायची आता वेळ आहे. महिलांनी पण आणि पुरुषांनी पण एकत्र येऊन आपण अजूनही न हारता तो पुतळा आपण त्याच जागेवर बसू. आणि तेवढंच नाही तर त्याच्या पुढची जी जागा आहे, जे पुरुषोत्तम मार्केट आहे, जे पुरुषोत्तम मार्केट आहे ते सुद्धा याच पद्धतीचं आहे. लीजवरच आहे पुरुषोत्तम मार्केट पण. आणि त्यांनी बघा त्यांची दूरदृष्टी कशी असते. तो जे तिने ज्या तारखेला सांगितलं तेव्हाच ती पूर्ण जागा घेतलेली आहे. घरातल्या घरात खरेदी केलेलं आहे एकमेकांना. आणि त्यात ते मी म्हणजे DHO ऑफिस होतं सगळ्यात पहिले तिथे. त्यांनी ते शाळेसाठी घेतलं पण ते DHO ऑफिसला भाड्याने दिलं होतं. नंतर फॉरेस्ट ऑफिसला भाड्याने दिलेलं आहे. आता पुरुषोत्तम मार्केटचं भाड्याचं आहे. आणि जेव्हा हे सगळं प्रकरण झालं तेव्हा एक छोटीशी शाळा काढलेली आहे तिथे. आता सध्या शाळा सुरू आहे. आणि त्याहीपेक्षा पुढचं म्हणजे तिथे हॉस्टेल, महिलांचं हॉस्टेल केलेलं आहे. तर तेही दुसऱ्या कोणातरी चालवायला दिलेलं आहे. म्हणजे बघा, म्हणजे लीजची जागा, गव्हर्नमेंटची जागा, हे सगळं करतात. आणि हे सगळं भाडे घेऊन फक्त एकच फॅमिली कमाई करते. त्याच्यात फक्त एक फॅमिली कमाई करते. प्रायव्हेट चालवायला दिलं ते हॉस्टेल. कारण उद्या जर अजून संघटना गेली तर सांगायला बाकी इथे पहा इथे शाळा आहे आणि इकडे हॉस्टेल आहे. आणि तो चबुतरा जो तुम्हाला दिसतोय तो तिथे सायकल स्टँडसाठी चबुतरा बांधला होता. तेव्हा 5-6 वर्षाच्या आधी त्यांनी तो चबुतरा बांधला. जेव्हा आमची केस सुरू होती तेव्हा त्यांनी तो चबुतरा बांधून ठेवला. मग तो आम्हाला दिसला. मग आम्ही पुन्हा कलेक्टरला भेटायला गेलो त्याचे फोटो काढून आणि त्याच्यावर स्टे आणले. म्हणून तो आज चबुतरा दिसतो. नाही तर तीही जागा तिथे काहीतरी बांधल्या गेलं असतं आणि तिथे शेड झालं असतं. मग तुम्हाला ती जागाही सापडत नव्हती तेवढी की त्यांची प्लॅनिंग होते. बस एवढं बोलते मी. आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा जो अवमान झालेला आहे त्या अवमानाच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही एक निषेध सभा आयोजित केलेली आहे. यवतमाळमध्ये सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारण्यासाठी जे हात पुढे केलेलं होतं, परंतु इथल्या काही जातीवादी संघटनांनी तो पुतळा, सावित्रीबाई फुलेंचा पुतळा हटवलेला आहे. आमच्या तमाम स्त्रियांचा तो अपमान आहे. आणि मी शासनाला आवाहन करते की त्यांनी परत त्याच ठिकाणी जी भारतातली पहिली शिक्षिका होती सावित्रीबाई फुले यांचा त्या ठिकाणी पुतळा उभारावा. नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन उभं करू अशी आम्ही शासनाला
आवाहन करत आहोत. अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण इथे आज ही निषेध सभा आयोजित केलेली आहे. काल माता सावित्रीच्या जयंतीच्या पूर्वदिनी पूर्वसंध्येला आमच्या बांधवांनी, बहुजन समाजातील जिवंत असलेल्या बांधवांनी आणि भगिनींनी माता सावित्रीचा एक छोटासा पुतळा तिथे निर्माण करण्याचं काम केलं. काय वाईट केलं? या देशाला शिक्षणाची दारे उघडी करून देणारी आमची माता सावित्री जर शहरातल्या एका नजूलच्या जागेवर आम्ही मांडतोय तर तो आमचा अधिकार नाही का? या देशात आमची 10x10 जागा घेण्याचा सुद्धा अधिकार राहिलेला नाही. लक्षात घेतलं पाहिजे. हे चित्र साधं नाही. यांनी काय केलं? यांना माहिती आहे त्या माता सावित्रीला आम्ही सेनामातीचे शिंतोडे मारले. त्या माता सावित्रीला शहराच्या या आमच्या मुख्य छताड्यावर बसवण्याचं तुम्ही आम्ही काम केलं. हे कसे सहन करणार आहे ते मनुवादी भाजपाचे भाडवे कसे सहन करणार आहे? आणि तुम्ही म्हणता शब्द सांभाळून बोला. किती दिवस सांभाळून बोलणार आहात? अरे तोंडाला बडका आणि मागे फळा लागल्याशिवाय पर्याय उरणार नाही. SC ST OBC विजयंतीला हे लक्षात घेतलं पाहिजे. आज माता सावित्रीचा पुतळा लावलेला उचलायला लावल्या जाते. रात्री 2 तासाचा सगळा खेळ मांडला. लक्षात घ्या. किती दिवसांनी मेल्यासारखे, जिवंत असून मेल्यासारखे ढोंग किती दिवस करायचे आहेत? एक दिवस निघावं लागेल. पण माता सावित्रीचा पुतळा उचलायला तुमची हिंमत कशी होते? बहुजन समाजाच्या या महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात आमची ताकद 85+12 असतात. कशी हिंमत होती माता सावित्रीचा पुतळा उचलायला? काय रात्री 12 वाजता तिथे आम्ही 12 लोक सुद्धा उपस्थित नव्हतो? असायला पाहिजे. म्हणजे त्या लोकांनी तुम्ही आम्हाला घडवलं. त्या लोकांच्या त्यागामुळे तुम्ही आम्ही जिवंत आहोत. ज्या लोकांच्या त्यागामुळे तुम्ही आम्ही ऐशोआरामाचं जीवन जगत आहोत. ज्या लोकांच्या त्यागामुळे तुम्ही आम्ही इथे आज जिवंत दिसतोय, बोलण्याची हिंमत तरी करतोय. त्या लोकांचे पुतळे जर हे लोक मनवादी छटाकभर लोक उचलण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्ही आम्ही जरी आजही ते म्हणतो आहे की शब्द सांभाळून बोला, नाही जमलं. आता शस्त्र घ्यायची वेळ जरी आली तरी घ्यावं लागेल. आता शस्त्र घ्यायची वेळ आली तरी आज माता सावित्रीचा पुतळा यांनी उचलला. उद्या स्थापन झालेले बाबासाहेबांचे, शाहू महाराजांचे, शिवाजी महाराजांचे पुतळे सुद्धा हे कायमस्वरूपी कसे नष्ट करता येतील यासाठी हा कार्यक्रम यांनी चालवलेला आहे. देशभर हा कार्यक्रम चालवलेला आहे. तुम्ही आम्ही समजून घ्यायला कोणी तयार नाही. आजही पैशात खपायला आम्ही तयार आहोत, परंतु हे चळवळीचं काम कोणीही वाहून घ्यायला तयार नाही. चळवळीचं काम वाहून घेणारे गधे आम्ही झालो तरी चालेल, पण असे रागवू देत नाही. भगिनींनो, गंभीर भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे. आज जरी रात्री त्यांनी उचलला, आज आम्ही स्थापन करण्याची एवढी ताकद पुरेशी आहे. आजही हे आम्ही तिथे जाऊन स्थापन केलं पाहिजे. काय लावणार आहेत? केसेस लावून कोणत्या केसेस लावणार आहेत? ताकद आम्हाला आज सावित्रीबाईंची जयंती, त्यानिमित्तानं आपल्याला जर जयंतीच्या दिवशी निषेध सभा घ्यावी लागत असेल तर आपण त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. त्याचं आत्मचिंतन आपणच केलं पाहिजे. का असं होत आहे? आपण म्हणतो की आपण सर्वच परी चांगले आहोत, ताकदीचे आहोत. मग असं का घडते? काल यवतमाळच्या नगर परिषद मध्ये BJPची सत्ता बसली, तिचा अध्यक्ष बसला आणि पहिला वार जो केला त्या महिलेने इकडे सांगितलं का 5 काय दामिनी पथक, अमक पथक, तमक पथक, डान्स पथक, अजून कोणते कोणते पथक असं ते केले. आणि ज्या सावित्रीबाईने तिने त्या हक्क दिला त्या खुर्चीवर बसायचा, तिचा पुतळा तिने काढला. याविषयी सगळ्यांना जाहीर निषेध करायला पाहिजे होता तिथेच काल. सर, तुम्हाला वाईट वाटेल पण मी बोलतो ते खरं बोलतो. सर, आपली ही चुकी आहे. जेव्हा बी आपले कोणी इथे व्यतिरिक्त याच्यातून निवडून जातात तेव्हा आपण त्यांना त्यांच्या त्या पक्षातल्या निवडून आलेल्याला सन्मानाने तुम्ही बसवता, त्यांना सत्कार करता. का कापला होय? अरे कुठं गेले ते? लपले का? जसं ताईंनी सांगितलं की त्यांचे सगळ्याचे मोबाईल बंद होते, सगळ्याचे मोबाईल बंद होते. सांगितलं तुम लढो हम कपडे सांभाळते. या विचाराचे असेल तर पहिले त्याला फोडून काढा, मग यायले काढा.
कारण की नालायक ते आहे जे फक्त म्हणतात का आम्ही तुमच्या सोबत आहोत, जेव्हाही स्टेज भेटते तेव्हा माईक घ्यायला येतात, हंबडे हंबडे. आणि जेव्हा कार्यकर्ता इथे समोराचा समोर लढाची बारी येते तेव्हा दिसत पण नाही, कुठेच दिसत नाही. फक्त सांगतात आम्ही अमक्या अमक्या याचे आहोत, धमक्या धमक्या याचे आहोत. त्या धमक्यावाल्या त्याच्या ढुंडावर लात मारू नकला तेव्हा कुठं बदल होईल, त्याशिवाय बदल होणार नाही. शांतीची लढाई होणार नाहीये. आता क्रांतीची लढाईची वेळ आली आहे, त्याशिवाय बदल होणार नाही. ते म्हणतात ना, लातो के भूत बातों से नहीं मानते, हे लातो के भूत आहे. पहिलाच दिवस सावित्रीमाईवर हल्ला केला. विचार करा, इथं बसलेल्या माझ्या माता भगिनी, उद्या तुमची बारी आहे, प्रत्येकीची बारी आहे. आज जर तुम्ही शांतपणे बसला तर तुमची बारी 100% उद्याची आहे. आज सूरज खोबराकडे तुम्ही जर उभे राहायचा तर तुमच्या समोर उभा राहील 100%. सगळ्या गोष्टीत बातो की बात. जर त्याच्यासोबत मुद्द्याची लढाई लढायची असेल तर मुद्द्याची, आणि गुद्द्याची लढाई जर लढायची असेल तर त्यांना खेचू मारू. हे मी सांगतो. डिक्लेअर करा काही तारीख, या दिवशी आपण पुन्हा सावित्रीचा पुतळा तिथं बसवतो. त्या दिवशी हा सूरज खोबराकडे आणि त्याची टीम पूर्ण समोर राहील. तुम्हाला सांगतो, कोणीही समोर येऊ द्या, कोणीही समोर येऊ द्या, त्यांच्यासोबत लढायची ताकद आम्ही ठेवतो. एवढंच सांगतो. सावित्रीबाई फुलेंचा ह्या पुतळ्याचा अपमान नाहीये, ते भारतातल्या प्रत्येक स्त्रीचा अपमान आहे. ज्यांनी शिक्षण, समता, मानवतेची इथे नीव रोवली, अशा या महामानवांचा जर का इथे अपमान होत असेल तर अत्यंत निंदनीय आहे. हा तर खऱ्या अर्थाने जो पुतळा त्यांनी या षडयंत्र करून काढलं, याच्या मागे कोण आहे हे आज ओळखून घ्यायला पाहिजे. खऱ्या अर्थाने प्रत्येक जण माता सावित्रीचं नाव घेतं भाषणामध्ये, आणि जे इथे उपस्थित नाही त्यांना काही एक अधिकार नाही या माता सावित्रींचं आणि फुले दाम्पत्यांचं नाव घेण्याचं. खरं या भारतीय संविधानाची तर तोडमोड चालूच आहे. आज प्रत्येक स्त्री पुरुष जे मागासवर्गीय आहेत त्यांच्या अधिकारावर गदा आणल्या जात आहे. एक मानवतेचं प्रतीक ज्यांना आपण म्हणतो, आणि स्त्री शिक्षणांचे जे जनक आहे त्यांच्यासोबत जर असं होत असेल, तुमची आमची काय गत्यंतर. आज इथे आमदार, खासदार आणि तेही काही करू शकत नाहीये, एक पुतळा बसवू शकत नाही. त्याच्यासाठी 2014 पासून तर आतापर्यंत 2025 पर्यंत आपण लढा देतोय आणि त्या लढ्याला यश येत नाही. दीनदयालसाठी कोणी जातं का पुतळा पडायला? नाही जात. आणखी किती पुतळे बसतात, काय होते, कुठून निधी येते कुणालाच माहित नाही. पण अचानक सीओ ऑर्डर करतो आणि तो पुतळा काढायला सांगतात आणि आपण गप्प बसतो. एवढ्या आपण थंड झालेल्या आहोत. हे चुकीचं आहे. परंतु गुलामाला गुलामीची आणखी जाणीव झालेली नाहीये. जे बाबासाहेबांनी म्हटलं होतं की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे बंड करून. सूरजनं जो विचार या ठिकाणी व्यक्त केला, त्या विचाराशी मी पूर्णपणे सहमत आहे. आता शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे. एवढा मोठा आपला समाज आहे. सत्संगाचा कार्यक्रम असतो तेव्हा किती पहिलं असतात, आणि आज इथे कुठला सत्संग नाही आहे, कुठला मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आहे, तर आज आपल्या किती बाया आहेत? 10 बाया नसतील ओबीसीच्या. इथं सगळ्यात जास्त माझ्या समाजाच्या बाया आहेत. मला अभिमान आहे. आंबेडकरी समाजाच्या महिला या ठिकाणी आहेत. आणि प्रत्येक विहारामध्ये सावित्रीबाईचा आज कार्यक्रम साजरा होतो आहे. आणि सत्संगाला तुम्हाला जाता येतील, या ठिकाणी अशा वेळेस येता येत नाही. आणि जेव्हा इलेक्शनच्या वेळेस नाही ती बाई मंदिरात येते, ती बाई राम राम म्हणते, श्रीरामाचं नाव घेते, तिला वोटिंग करायचं. काय होणार आहे आपलं? कुठं चुकलं आणि काय सावित्रीबाईंनी आपल्याला काय शिकवलं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. या समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे. या व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण जर एकमेकांना सपोर्ट केला, जर सोबत असलो तर परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. काल आमच्या समोर पोलीस आले, ते मदनी साहेब आले आणि म्हणाले की या ठिकाणी कुठलंही काम याच्यानंतर करू नका. आम्ही त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं, शब्द दिला की इथं एकही वीट याच्यानंतर लागणार नाहीये, परंतु उद्याचा कार्यक्रम होऊ द्या. आणि
फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची लोक आहोत, संविधान मानणारी लोक आहोत. तुमच्या नियमाच्या पलीकडे आम्ही काहीही करणार नाही. तरी का केलं त्यांनी? का नेला तो पुतळा उचलून? त्यांनी आम्हाला उत्तर थांबायचं होतं आजच्या दिवस. आम्ही कुठलाही त्यांना व्यत्यय करणार नव्हतो. त्या सर्वांनी ठरवावा. त्या बहुजन समाज पार्टी अगत्य तुमच्यासोबत राहील की शास्त्रज्ञ येतो आणि पुन्हा या सरकारचा या शासनाचा निषेध व्यक्त करून 2 शब्द संपवतो. तुमच्याकडे परमिशन आहे का? मी पोलिसला आदल्या दिवशी परमिशन दाखवून दिल्या सगळ्या यायला भेटलो. अलग अलग सल्ला देतात लोक. त्याला पूर्णच्या पूर्ण हाती देत नाही म्हटलं. हाती पण देतो तुझ्या मी सर्व. तर तू मला पत्र दे की बा अध्यक्षाच्या नावानं आमच्या सविताताई हजारेच्या की तुमच्या जवळच्या परमिशन आम्हाला झेरॉक्स द्याव्या. आम्ही द्यायला तयार आहोत. पण तुमचं पत्र लागेल ना. तू त्याच्यातून घेशील 10,000 5,000 आणि आमचे कागद त्याने देशील. तू लेखी असला म्हणजे आमचा जो डॉक्युमेंट राहते का तो मागितले होते आम्हाला. म्हणून मी कोणालाही ते देत नव्हतो. कारण आमचं जे काम होतं करायचं ते असं शक्य नव्हतं. दुसरी गोष्ट, आता संविधानाच्या बद्दल अनेक लोक बोलले. मित्र हो, आम्ही तर संविधानाप्रमाणे केलं काम. सगळ्या परमिशन हे ते. त्या श्रीधर देशपांडेचं काम पूर्ण असंवैधानिक आहे. म्हणजे महिलाच्या हॉस्टेलच्या नावानं सांगून राहिला. त्याची आज संस्थेच्या नावाने हॉस्टेल नाही. महिला आहे तिथं, अवैध धंदे चालतात तिथं. एका प्रायव्हेट माणसाला चालवायला दिलेला आहे. तो तिथं लेडीज आणतो आणि अवैध धंदे होत आहे असा माझा आरोप आहे. संविधानाप्रमाणे सांगत आहोत. जर तुमची परमिशन नसेल गव्हर्नमेंटची तर तिथे जर महिला राहत असेल कुठेही तर ते असंविधानिक आहे का नाही सांगा तुम्ही. तर त्याच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे. त्याची माहिती घ्यायला पाहिजे. आपण कोणाच्या माहितीच्या अधिकारासाठी सगळी माहिती घ्या. ज्या महिलांना ज्यांनी आपल्याला संधी दिलेली आहे, आज आपण जिथे उभे आहोत, ज्यांनी संधी दिली आहे त्यांचाच पुतळा देखील उभा करायसाठी त्यांनी निषेध परमिशन नाही दिलेली आहे. नगर परिषदेने काढलेलं आहे हे. आणि आपण स्वतः ती नगराध्यक्ष असून सुद्धा त्यांनी असा पाऊल उचलला. तर याचा मी निषेध करते. आणि अध्यक्ष साहेब जे आहेत त्यांच्यासोबत मी आहे. आणि आपण नक्कीच वापस ती जी आपल्याकडे परमिशन आहे, सर्व परमिशन असताना सुद्धा त्यांनी असं केलं तर परमिशन आहे, आपण नक्कीच तो पुतळा वापस बसण्याचा पूर्ण प्रयत्न करू. या 10 ते 12 वर्षाच्या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना, सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारत असताना आमचे एकमेकांमध्ये अनेक वेळा मतभेद सुद्धा झाले. एकमेकांवर आम्ही आवाज सुद्धा चढवलं. एकमेकांसोबत आमचे वाद सुद्धा झाले या मुद्द्यावर. कारण एकच गोष्ट मिळवण्यासाठी 10 15 वेळा त्या ऑफिसमध्ये खेटे घालणं अत्यंत क्रमप्राप्त होतो. या सगळ्या गोष्टी करत असताना या 10 वर्षापासूनच्या काय तकलीफ झाली, काय त्रास झाला हे सगळं या ठिकाणी सविताताईला, डॉक्टर साहेबाला सगळ्यांना माहीत आहे. आमचा तर बऱ्याच वेळा माझा डॉक्टर साहेबांशी संघर्ष झाला संदर्भात. मग मला शांत करण्यासाठी आपल्या सविताताई आहे, माधुरीताई ह्या मदत यायच्या. शांत बसा आपल्याला काम करायचं आहे. हे सगळं करत असताना आम्ही हे कोर्ट केस चालवता कंटाळून गेलो, थकून गेलो. शेवटी वकिलाचा सल्ला घेतला. वकिलाला म्हटलं बाबा आम्ही हे सर्व करण्यासाठी समजा आपण याला आक्रमक पद्धतीने किंवा समजा एक गनिमी केव्हांचा समजा आपण हा पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कोणत्या केसेस लागतात ते त्यांनी सांगितलं का सगळ्या केसेस वेलेबल आहे. कोणतीही केस लागली ती वेलेबलच आहे. त्यामुळे तुम्ही समाजकार्य करत आहे. एक शिक्षणामध्ये संपूर्ण देशामध्ये ज्या सावित्री यांनी काम केलं त्या आईचा पुतळा बसवत आहे तुम्ही. त्यामुळे तुम्ही काम चांगलं करत असल्यामुळे त्यासाठी तुम्हाला 2-4 दिवसासाठी अंदर जायचं काम पडलं तर तुम्ही विचार करू नका. तुम्हाला वाटते ते करून टाका. मग त्यांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही कंटाळूनच गेलो होतो. 8-10 वर्षापासून आम्ही असा विचार केला की आता आपल्याला काही होत एकदाच पुतळा बसवून टाकू आणि बसवण्याचा प्रयत्न केला. आणि दिवसभर आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. परंतु गनिमी काव्याने नेमका आम्ही दिवसभर त्या ठिकाणी थांबून थकून गेलो होतो. थकल्यानंतर सायंकाळी जेवण करायला गेलो तेवढ्या वेळात मात्र ह्या अचानक त्या ठिकाणी दोघी उपस्थित होत्या. आणि आम्ही 1.5 ते 2 तास त्या ठिकाणी येऊ शकलो नाही. आणि आम्ही आल्यानंतर सावित्रीबाईंचा फुलेंचा पुतळा मात्र तो कापून ते आडवा नेऊन त्या गाडीमध्ये टाकला. त्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थानं त्याचं दुःख झालं. सांगण्याची बाब अशी का ही या शासनाची जे गनिमी काव्याची पद्धत आहे अत्यंत चुकीची आहे. ही फॅडपणाची कृती आहे. त्यामुळे असं
कृत्य करणाऱ्या या शासनाचा आणि हा पुतळा उभारण्यासाठी ज्या डिपार्टमेंटने आदेश दिले असेल, ज्या मंत्र्यांनी आदेश दिले असेल, त्या सगळ्यांचा या ठिकाणी मी जाहीरपणे निषेध करतो. आणि माता सावित्री आईने खस्ता खाल्ल्या, पूर्ण आयुष्य अर्पण केलं. त्या सावित्री आईचा पुतळा बसवणे, त्यांना वंदना करणे, त्यांना अभिवादन करणे, त्यांच्या प्रति कृतज्ञता बाळगणे ही महिलांची सहज भावना आणि ती कृतज्ञता असली पाहिजे. या कृतज्ञतेच्या पोटी आम्ही त्यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा पुतळा या नगर परिषदेने काढून नेला. या नगर परिषदेचा मी निषेध नोंदवते. गठन समितीने काय लढा लढला, तब्बल 12 वर्ष, 2014 ते 2026 पर्यंत 12 वर्ष लढा लढला. हे आपल्या समोर पूर्ण डाटा सविताताईंनी आपल्या समोर मांडलेला आहे. होणार आहे केवळ यांच्या त्या दीनदयाल उपाध्यायचा पुतळा कोणी निवेदन दिलं, कोणी मोर्चे काढले, कसे काय आपोआप येऊन बसतात, हेगडेवारचे पुतळे कसे काय येऊन बसतात आणि माता सावित्री आईचा पुतळा यांना कापून काढायला लाज वाटायला पाहिजे होती. मी परत एकदा यांचा निषेध नोंदवते. आणि हे कालच्या घटनेची काल त्या ठिकाणी जी होती परिस्थिती, त्या ठिकाणी एक तासाने त्या ठिकाणी येऊन बघत होते. आणि आता सविताताई हजारेंनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरून अत्यंत भयावह परिस्थिती या महाराष्ट्राची आहे असं आपल्या निदर्शनास येत आहे. काल आम्ही होतो तिथे सकाळी पहाटे 4 वाजतापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत. मात्र पोलीस प्रशासनाची BNCची सगळ्या नोशी असताना काल जे काम झालं आहे ते काम कोण करत होतं ही या ठिकाणी शंका निर्माण होण्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पोलीस त्या ठिकाणी आम्ही आता न्यायालयीन चौकशी याची मागितली पाहिजे. एका प्रमुख पदाधिकाऱ्यांनी किंवा जे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत त्यांच्या मार्फत ही चौकशी करण्याची वेळ आहे. कारण याच्यामध्ये काल प्रशासनाचे कोण कोण लोक होते, पोलीस स्टेशन मधून त्यांना किती लोकांचा सुरक्षा पुरवली, त्यांची नोंद तिथे कोणाकोणाची झाली, बिना युनिफॉर्मचे त्या ठिकाणी 25-30 लोक कसे आले, ते RSSचे लोक होते हे आमचा दावा आहे. आता शंका घेण्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी ही यंत्रणा कोणीही काम नाही केलं, वरचा खालचा कोणी नसून या महाराष्ट्र शासनावर जर कोणी नियंत्रित करत असेल तर तो नागपूरच्या रेशीम बागेतला RSS आहे, दुसरं तिसरं कोणीही नाही. या ठिकाणी आम्हाला आता शंका येली आहे आणि त्याची चौकशी या ठिकाणी काँग्रेसचे आणि मोठमोठ्या पक्षाचे, बहुजन समाज पार्टीचे, वंचितचे सगळे जे पुढारी आहे त्यांनी एकच मागणी आता या ठिकाणी करायची आहे की सरकारच्या वरती कोण काम करते. सरकारच्या वर जर कोणी काम करत असेल तर या लोकशाहीला आणि इथल्या सामान्य लोकांना आजच तुम्हाला पराभूत होण्याचं या ठिकाणी आपण हे परिस्थिती निर्माण झाली आहे मित्र. आणि ही अत्यंत गंभीर गोष्टी आहे तुमच्या आमच्यासाठी. पुतळा हा सावित्री आईचा बसवणार होतो. ज्या सावित्री आईने इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या सगळ्या ज्या प्रथा आहेत, कुप्रथा होत्या, त्या हाणून पाडल्या. इथे भारतामध्ये अशी एखादी महिला दाखवा की जी सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं की बाई तुला नवरा मेल्यानंतर सती जायचं. कोणती महिला तयार होते? आणि या देशातली एकही महिला जर तयार होत नसेल तर त्या कुप्रथा पाळणाऱ्या लोकांची व्यवस्था आपल्याला आणून पाळायची आहे. आणि आदर्श समाज निर्माण करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंचे पुतळे शहरोशहरी आणि देशाच्या याच्या सगळ्या ठिकाणी उभारले पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या अणुयांना कोणी हात लावत नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांनी खस्ताही खाल्ल्या, त्याच्यानंतर अभ्यासही केला, या व्यवस्थेला हाणून पाडण्याचं काम केलं. मध्य प्रदेशामध्ये बाबासाहेबांचा काल एक फोटो जाळतानाचा व्हिडिओ पाहिल्याबरोबर 7 बामणांना अटक केला. त्याच्यात तो पेशव्याच्या फेटा घातलेला तोही बामण आहे. ही ताकद संविधानामध्ये आहे, बाबासाहेबच्या अनुयायामध्ये आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या लढ्यामध्ये सहभागी आहेत. आणि या ठिकाणी आता आनंदाची गोष्ट अशी आहे की सावित्रीच्या लेखी देखील तयार झालेल्या आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. हा लढा आपण पुढे नेऊ आणि इथल्या व्यवस्थेला दाखवून देऊ की आम्ही काय. अशोक भाऊ पुतळे होते आणि आम्हाला असं काही वाटलं नाही. तर अशोक भाऊला म्हटलं तुम्ही निघून जा, आम्ही थांबतो शेवटपर्यंत.
परंतु थोड्या वेळातच त्यांचा एवढा फौजफाटा आला. टीके साहेबही होते, आम्ही होतो, आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे केलं तिथं कोणते मफलरवाला माणूस आला, त्याला आम्ही ओळखत नाही, परंतु त्यांनी काय केलं, आल्याबरोबर कोणीतरी विचारायला लागला की कशासाठी आले. म्हणजे गिऱ्हाईक माणूसच होता आणि ते म्हणे इथं पुतळा लावला, आम्ही ह्या हटवाला आलो. मग त्या माणसाने विचारलं हा पुतळा कोण लावला, तो म्हणजे डॉक्टर घावडेने लावलेला आहे, तो कुठं आहे आम्ही शोधत आहोत. मग आम्हाला कुठंतरी असं वाटायला लागलं की पोलीस फोर्स डॉक्टरांना उचलून देईल किंवा ते जर हजर असतील तर त्यांना ते त्या प्लॅनिंगमध्ये होते की डॉक्टर साहेबाला उचलून न्यायचं बा आणि मग कारवाई करायची. तर मग सविताताईंनी जवळजवळ म्हणजे सगळ्यांना फोन लावले. बाळासाहेबाला मी फोन लावला, बाळासाहेबाचा एंगेज येत होता किंवा रेंजमध्ये नव्हते. मग त्यांनी पुन्हा 4 फोन मला लावले, पण मी तोपर्यंत सविताताईचा व्हिडिओ कंडक्ट करत होतो. मग मनोज भाऊला त्यांनी फोन लावला. मग मनोज भाऊनी पुन्हा फोन लावल्यावर त्यांना परिस्थिती सांगितली आणि काय प्रकार घडला ते बाळासाहेबांनी सांगितलं. परंतु काल ज्या शूर योद्धा बहिणी जे आहे त्यांनी खरोखर खऱ्या अर्थानं ती खिंड लढवली आणि त्यामुळं आम्हाला आशा निर्माण झाली की योद्धा स्त्रिया आपल्यात आहेत आणि आपल्याला पूर्णपणे त्याची आम्हाला विश्वास तयार झाला की हे जे पुतळ्याचं काम आहे त्या आपल्यातल्या स्त्रिया याला पूर्णत्वास नेऊ शकते. आपला जो खालीचा वाटा राहील तेवढाच राहील. आणि खरं नेतृत्व काल सविताताईंनी केली. 17:21 मिनिटं त्या सीओ सोबत बोलत होत्या आणि एवढा फोर्स होता की आम्हाला माहित होतं की आपली काही ताकद मिळणार नाही. पण तरीही सविताताईंनी जवळजवळ 1 तास तिथे फाईट आउट केलं. परंतु त्याचं स्वरूप आपल्याला ते जरी फाउंडेशन आज संघर्षाचं असलं तरी त्याचं भविष्यात आपल्याला फळ मिळणार आहे, त्याच जागेवर मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. सोबतच आमच्या यवतमाळ शहरामध्ये एक अतिशय खेदाची गोष्ट घडलेली आहे, त्याचा आम्हाला फार वाईट वाटत आहे. काल मोठ्या प्रयत्नाने आम्ही शहरामध्ये सावित्रीबाई फुलेंचा पुतळा बसवला होता आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर हा पुतळा बसवण्यात आलेला आहे. परंतु प्रशासनाच्या म्हणजे हा असा अतिशय आम्हाला आता वाईट वाटत आहे या गोष्टीचं की दुर्दैवाने म्हणा काल हा पुतळा ज्या ठिकाणी बसवलेला होता तिथून हा पुतळा उठवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण समाजमन अतिशय दुःखीत झालेला आहे. आणि या घटनेचा आम्ही सर्व निषेध व्यक्त करत आहोत या घटनेचा, कारण की सावित्रीबाईंचं कार्य खूप मोठं आहे. त्यांनी आमच्या स्त्रियांचे शेणाचे हात पैणाला लावलेले आहे आणि एवढं मोठं कार्य असताना स्त्रियांसाठीचं कार्य महात्मा फुलेंचं कार्य एवढं मोठं आहे की त्यांचे एकाच ठिकाणी नाही तर शहरामध्ये 10 ठिकाणी पुतळे बसावेत अशी आमची इच्छा आहे. परंतु ही अशी घटना झालेली असल्यामुळे या घटनेचा आम्ही खूप निषेध व्यक्त करतो. जय. आज इथे आम्ही सर्व महिला सावित्रीबाईंचा जो पुतळा स्टेट बँक चौकामध्ये बसवला होता तो पुतळा रात्रीतून त्यांनी म्हणजे कुठल्याही परमिशन नसताना सुद्धा त्यांनी तो पुतळा उठवला प्रशासनाने. तर त्याबद्दल इथे सगळ्या महिला ह्या जमलेल्या आहे आणि आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आहोत, कारण आम्हाला तो पुतळा तिथेच परत बसवून हवा आहे. त्याकरता ह्या सगळ्या महिला आज इथे एक प्रकारचं धरणे आंदोलन देणार आहे आणि या गोष्टीचा आणि तिथे आपण हा जी फ्रेम आहे, कारण आपला पुतळा नगरपालिकेमध्ये बंदिस्त झालेला आहे, तो CO केंद्रामध्ये आहे, त्यामुळे ही फ्रेम आपण तिथे घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी आपण आज आपला 3 जानेवारीचा उत्सव साजरा करू. त्यामुळे सर्वांना तिकडे यायचं आहे. त्यातून आपण कुठे आहोत हे तुम्ही समजून घ्या. मी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय ज्योती, जय सावित्री, जय भीम. धन्यवाद.